एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सर्वांनी कृपया जोरदार टाळ्या वाजवा। आपण टाळ्या वाजवल्या म्हणजे आपल्या अंगामध्ये नवचैतन्य निर्माण होतं, आपल्यातले आजार दूर होतात आणि हृदयाचे ठोके सुद्धा चांगले पडतात। आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। चला मतदानाला चला, पथनाट्याला सुरुवात करूया। लेखक दिग्दर्शक श्री राजेंद्र सपकाळ साहेब। सर्वांना नमस्कार। सिल्लोड स्वीप अंतर्गत या ठिकाणी हे पथनाट्य सादर होत आहे। या पथनाट्याचं दिग्दर्शन आणि लेखन केलेले राजेंद्र सपकाळ सर। या पथनाट्यामध्ये भूमिका करत आहेत राजेंद्र आवारे सर, त्यानंतर राजू आठवले सर, कडुबा गीते सर आणि पंकज सावंत सर। या पथनाट्याचे सिल्लोड तालुक्यामध्ये जवळपास 58 प्रयोग वेगवेगळ्या गावात झालेले आहेत आणि या पथनाट्याच्या मार्गदर्शन म्हणून आमचे नोडल ऑफिसर राजूजी फुसे सर, त्यानंतर दिलीप सिरसाट साहेब आणि निवडणूक अधिकारी या सर्वांचे मार्गदर्शन या पथनाट्यासाठी आम्हाला मिळालेले। तर चला आपण सुरुवात करूया। चला मतदानाला चला। रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून निवडणूक विभाग, जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती सिल्लोड आपल्या समोर सानंद सादर करीत आहोत मतदान जनजागृती पथनाट्य मतदानाला चला। तर सानंद सादर करीत आहोत मतदानाला चला। अरे सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, अन आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार। चला रे चला मतदानाला, सारेच चला मतदानाला, मामा मामी मतदानाला, मावसा मावशी मतदानाला, काका काकू मतदानाला, आजा आजी मतदानाला, दादा दादी मतदानाला। चला रे चला मतदानाला, सारेच चला मतदानाला, मतदानाला मतदानाला मतदानाला। हो शाहीर, काय लावले तुम्ही हे मतदानाला चला मतदानाला चला? मला सांगा मतदान करून फायदा काय? फायदा काय म्हणजे मी काही समजलो नाही। अहो मला सांगा, दर 5 वर्षांनी निवडणुका येतात, निवडणुका आल्या तेव्हा ते सगळे नेते मंडळी, तेव्हा सगळे उमेदवार मंडळी गावोगावी फिरतात, मग माग आम्ही हे करू, आम्ही ते करू, असा विकास करू, तसा विकास करू, असे भरपूर आश्वासनं देतात। पण एकदा का निवडणूक संपली, निवडून आले की पुन्हा 5 वर्ष तोंड दाखवत नाही। मग यांना मतदान करून फायदा काय? फायदा काय? अरे कसं आहे खुशालराव, अरे मतदान करणं हा आपला अधिकार आहे। बर, संविधानाने दिलेला हा मूलभूत हक्क आहे आपला आणि तो आपण बजावलाच पाहिजे। मतदान कुणालाही करा, योग्य उमेदवाराला करा, अभ्यास करून करा, परंतु आपण मतदान 100% केलंच पाहिजे। बरोबर आहे तुमचं, पण मला ना या सगळ्या नेते मंडळीचा काही मेळच दिसत नाही। मेळ नाही? अरे तोच तर मेळ आपण बसवायचा ना। आपण कसा बसवणार? कसं आहे म्हणजे जेवढे काही उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत त्या सर्व उमेदवाराचा आपण व्यवस्थित अभ्यास करायचा। मग कोणता उमेदवार विकासाचे काम करतो, समाजासाठी काम करतो, देशासाठी काम करतो, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करतो आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवतो, अशाच उमेदवाराला आपण निवडून द्यायचं। पटलं तुमचं शाही, म्हणजे तुम्ही म्हणता ते मला पटलंय। आपण आपला योग्य उमेदवार निवडायचा, सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला जो योग्य वाटला त्याच उमेदवाराला आपण आपलं मत द्यायचं, पण आपलं मत वाया जाऊन द्यायचं नाही। म्हणजे मतदान 100% करायचं आणि 8 टक्केवारी वाढवायची। बघा झालं, तुम्ही मला सांगितलं, मला तर कळालं, त्यामुळे मी मतदान करणारच, पण या सगळ्यांना सुद्धा कळायला पाहिजे। मग कसं सांगणार? कसं? तर ऐका, सांगा। चल दादा चल ग ताई, चल ग दादा चल ग ताई, संकल्प करू, चल ग दादा चल ग ताई, संकल्प करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू,
अधिकाराचा वापर करून मतदान करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू. हो ओ ताई, चला ना मतदानाला, चला चला घाई करा, चला. ओ दादा, चला चला मतदानाला जायचं आपल्याला. अरे बाई चाल ना बाबा. अरे नाही रे बाबा, मी नाही येत मतदानाला. कहू अरे बाबा, आमच्या दिव्यांग लोकांची अशी अडचण आहे, कोणाला चालता येत नाही, कोणाला बोलता येत नाही, कोणाला दिसत नाही, आणि कोणाला जन्मता हातपाय बी नसतात गड्या. काय तिथं उन्हातानात येऊन मतदान करायचं, आणि आम्ही मतदान केलं का नाही केलं का, काय फरक पडणार आहे भाऊ? असं आम्ही मतदान केलं काय आणि नाही केलं काय, काय फरक पडणार आहे? अरे बाबा, तुझ्यासारख्या दिव्यांगांना प्रत्येकानं असा विचार केला तर आपल्या मतदानाची किती टक्केवारी घसरल. आणि निवडणूक आयोगानं काय ठरवलं यावेळेस की मतदान हे 100% झालं पाहिजे. अरे मतदान करणं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. आणि तू म्हणतो मी मतदान नाही करणार. पण बाबा, आमच्या समस्या फार वेगळ्या आहेत. अरे समस्येसाठी आता आपल्याला सेवा सुविधा दिल्यात निवडणूक आयोगानं. तुझ्या ह्या अडचणी सांगतोय ना, त्यासाठी आता प्रत्येक दिव्यांगासाठी, म्हणजे बघ, ज्या दिव्यांगाची टक्केवारी 40%च्या वर आहे अशा दिव्यांगांसाठी आता मतदान केंद्रावरून गाडी घरी येईल तुम्हाला घ्यायला, मग आणि मतदान झाल्यावर तुम्हाला घरी नेऊन सोडेल. आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आता सावलीची व्यवस्था आहे, शेड राहणार आहे, पाण्याची व्यवस्था आहे, आणि दिव्यांगांसाठी वेगळी लाईन राहील. त्यामुळे तुम्हाला प्रतीक्षा सुद्धा करायची गरज नाही. आता एवढ्या सुविधा असल्यावर सुद्धा तू म्हणतो मतदान करणार नाही. इकडे एवढी सुविधा जर मला दिली असेल ना निवडणूक आयोगाला, मी तर 100% येणार. आणि माझे जे दुसरे दिव्यांग बांधव आहे त्यांना सुद्धा विनंती करणार की मतदान करणं हा आपला राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आपल्या लोकशाहीचा मजबूत पाया आहे. बिलकुल. तेव्हा सर्वांनी मतदानाला जाऊया, मतदान करूया आणि आपल्या लोकशाहीला बळकट करूया. चला तर मग, चल मग. अधिकाराचा वापर करून मतदान करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू. अरे अरे मित्रा, काय झालं? तू फारच आनंदात दिसतोय. अरे अरे काय मित्र, अरे आज मतदान आहे. बरोबर. आणि मतदान असल्यामुळे शासकीय सुट्टी आहे, सरकारी सुट्टी असल्यामुळे मी मस्तपैकी माझ्या बायकोला घेऊन फिरायला जाणार आहे. अरे पण मतदान केव्हा करणार आहे? मतदानात सोड रे, मतदानाचं काय घेणं नाही आपल्याला, पण सुट्टी पुन्हा पुन्हा भेटत नाही भाऊ. म्हणून सुट्टीचा मनसोक्त आनंद घेणार आहे मी. सकाळीच आमची चर्चा झाली, कुठं कुठं फिरायला जायचं, काय काय मस्त एन्जॉय करायचं. चांगलंय, फिरायला जातो ते चांगलंय, पण मतदान करणं तेवढंच महत्वाचं आहे, तेवढंच गरजेचं आहे. मतदान केलं पाहिजे. अरे नाही, माझं गाव पण तसं दूर आहे इथून, 40-50 किलोमीटर आहे. त्यामुळं जाऊ दे ना, मस्त एन्जॉय करतो आज. आणि तिला आता जर समजून सांगायला गेलो मी मतदानाला जायचं तर ती बेलण्यानं आनंद मला. काय माणूस आहे तू, म्हणजे एवढा वहिनी घाबरतो का? मला सांग, तुझं मतदान जर गावाकडे आहे तर मला सांग, तू फिरायला चाललास ना, पण फिरायला म्हणून गावाकडे जा, मतदानही होईल आणि फिरणंही होईल. आणि वहिनीला समजावून सांग आपलं मतदान करणं किती गरजेचं आहे. आणि दर 5 वर्षांना आपल्याला ती संधी मिळते. आपलं एक मत आपण सत्ता उलटवण्याची ताकद ठेवतो आपल्या एका मतात. एवढा मोठा लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. निवडणूक आयोगानं खूप साऱ्या सेवा सुविधा यावेळेस उपलब्ध केलेल्या आहे. आणि एवढं सगळं सोडून तू फिरायला जातोय. मला सांग, तू शिकला सवरलेला आहे, सुशिक्षित आहे. म्हणजे तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांनी जर ही मतदानाची सुट्टी अशी बाहेर फिरायला घालवली मतदान न करता, तर मला सांग, आपली मतदानाची टक्केवारी वाढेल का कमी होईल? कमी होईल. आणि आपली लोकशाही मजबूत व्हायच्या ऐवजी कमकुवत होईल. त्यामुळं मित्रा, पहिले मतदान करणं गरजेचं आहे. मतदानाच्या दिवशी तुमचे सगळे कामं बाजूला ठेवा. कामं होत राहतील, कामं थोडेसे बाजूला ठेवा. पहिले मतदान आणि नंतर इतर काम. आलं लक्षात? अरे यार, खरंच तुझं म्हणणं बरोबर आहे. आपल्याला जो अधिकार मिळालेला आहे संविधानाने दिलेला, तो आपण बजावलाच पाहिजे. माझी चूक माझ्या लक्षात आली खरंच. पण आता ते तुझ्या वहिनीला समजून कसं सांगा, हा प्रॉब्लेम आहे. तू वहिनीला समजून सांगतो का मी जाऊ? नाही, मी सांगतो ना. मी सांगतो समजून. नक्की सांग बरं का? ये मग. अरे पहिले मतदानाला जा. अरे हा, मतदान. अधिकाराचा वापर करून मतदान करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू. हो.
ए पंकज कुठं मतदानाला. अरे वा 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 मतदानाला चालला. राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतोस तू. वा याला म्हणतात लोकशाहीचा उपासक. वा वा वा. पण मला एक सांग, तू एकटाच चालला मतदानाला आणि वहिनी कुठे? वहिनीचं नाही जमत नाही यावेळेस. तुला माहित नाही का ते लहान लेकरू म्हणून? तुला माहिती चांगलं ते लहान लेकरू त्या उन्हात घेऊन तिथं रांगेत उभं राहील. उन्हात आणत ते लेकरू रडतं, तिथं वेळ लागेल, परेशानी होईल. त्यापेक्षा तिला घरी ठेवलं, मी एकटा जातो मतदान करून येतो. अजून आणि मग हे वहिनीचं मतदान वाया जाईल ना. आणि मग जाऊ दे ना, एका मतानं काय फरक पडतो मित्रा? एका मतानं काय फरक पडतो? अरे एका मतानं एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो, एका मतानं एखादा उमेदवार पडू शकतो. अरे आपलं राष्ट्रीय कर्तव्य ते प्रत्येकानं मतदान करावं. आणि हे बघ, तुझ्या अडचणी सांगतोय ना बाळाची, तर आता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणा घराची व्यवस्था आहे. पाळणा घराची काय सांग? मग पाळणा घर, मग लहान बाळासाठी आता पाळणा घर आहे. तिथं आपल्या अंगणवाडी ताई, आशा वर्कर ताई ह्या तुमच्या बाळाची काळजी घेणार आहे. काय सांग? मग त्यामुळे तुझी अडचण सांगतोय, ती अडचण आता राहिलेली नाही. मित्रा, आता वहिनीला घेऊन जा. वहिनी मतदानाला गेल्या तेव्हा तुझ्या बाळाची काळजी कोण घेणार? कोण घेणार? अंगणवाडी ताई. हो मग म्हणजे एवढी सुविधा आहे, एवढी सुविधा आहे. अरे यार बरं झालं तू सांगितलं, मला माहित नव्हती या सुविधा. पण तू सांगितलं ना, आता मी लगेच पुन्हा घरी जातो. तुझ्या वहिनीला सांगतो की लहान बाळ जरी असलं तरी आपण मतदानापासून वंचित राहायचं नाही. आणि अशा ज्या महिला असतील त्यांना सुद्धा सांगतो की लहान लेकरामुळे ज्या महिला मतदानासाठी बाहेर पडत नाही त्यांनी लहान मुलाची काळजी न करता तिथं त्याला सांभाळण्यासाठी पाळणा घर वगैरे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. हे तू सांगितलेलं मी सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना सांग. आणि सगळ्यांना मतदानासाठी घेऊन येतो. क्या बात आहे. बरं झालं तू सांगितलं, लगेच जातो. चल मग. अधिकाराचा वापर करून मतदान करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू. हो अरे बाबा काय करताय? काय चाललं? काय करतोय म्हणजे दिसत नाही काय तुला? डोळे बिळे फुटले काय फुटक्या? मी उभा आहे, मी म्हणे काय करतोय? हा दिसलं तुम्ही उभे येते. पण मी काय म्हणतो, तुम्ही मतदान केलं का? मतदान? हा मतदान? आणि तू आता आला का रे? हो. आणि 5 वर्ष कुठं खपला होता का? खपला होता का? म्हणजे आता दिसलो का तुला मी मतदान केलं का म्हणे? कोणाचा आहे तू? हो म्हणजे मी निवडणूक आयोगाकडून आलोय. मी काही इथं कोणाचा प्रचार करायला आलो. निवडणूक आयोगानं पाठवलेले मला. जे मतदान कमी, ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी आहे त्या ठिकाणी टक्केवारी कशी वाढेल यासाठी आम्ही आलोय. तुम्ही मतदान केलं का? मतदान केलं नाही मी. मग आज सांग ना, निवडणूक आयोगाकडून आलं. हा मग तेच सांगत होतो मी. मग काय, मी जाईन मतदान करायला. हा पण मला नीट चालता येत नाही, डोलता येत नाही. मग अहो त्याची काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला चालता येत नाही ना, तुम्हालाच काय, तुमच्यासारखे असे जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांना चालता येत नाही किंवा त्यांना चालण्याची अडचण आहे, मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याची अडचण आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी निवडणूक आयोगानं गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. गाड्या केलेली? मग गाडी आहे. वा वा, चांगली माहिती सांगू राहिला तू. कोणाचं आहे म्हणलं? निवडणूक आयोगाचं आहे. आयोगाकडून गेले का? मला वाटलं मग चालेल ना, म्हणजे गाड्या असल्या तर मी जाईल मतदान करायला. नक्की जा, गाड्या आहे ना. पण काय? आता काय, मी मतदान करायला जाईन बर, पण मला वाचता येत नाही, डोळ्यानं दिसत नाही. मग कसं? त्याची बी काळजी करू नका. म्हणजे तुम्हाला दिसत नाही ना, पण मला सांगा ते निशाणीचं दिसाल ना? निशाणी निशाणी म्हणजे उमेदवाराच्या नावासमोर असलेलं निशाणीचं चित्र, ते तर दिसाल ना? चित्र? हा ते चित्र. चित्र दिसत ना? दिसत ना, पण थोडं धुसूर दिसत. धुसूर दिसत का? आजी दिसते चांगली. सगळेपणा करू राहिला का? शहाणपणा करू राहिला तू? आजी दिसते का? म्हणे म्हाताऱ्या माणसाची मजा घ्यायची नाही अशी शहाणपणा शिकू राहिला. म्हणे आजी दिसते का?
दिसली नसती तर मी दिसलो असतो का? हा, नाही म्हणजे तुम्ही रागवू नका. मी काय म्हणत होतो, आजीला चांगलं दिसतं का असं विचारत होतो मी. तिला गण चांगलं दिसत, हा, ती गंधर धाकटे, हो का? कधी कधी कड्यावर घेऊन जाते मला. अहो आजीला म्हणा असं काही करू नका. मी काय सांगत होतो तुम्हाला, निवडणूक आयोगानं खूप साऱ्या सेवा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. हा, म्हणजे तुम्हाला दिसत नाही ना, म्हणजे तिथं मतदान केंद्रात गेल्यावर मतदान कसं करायचं त्याची अडचण येते. तर अशा व्यक्तींसाठी, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना मतदान कक्षात गेल्यावर मतदान कसं करायचं कळत नाही किंवा दिसत नाही, तर अशा लोकांसाठी निवडणूक आयोगानं आपल्या कुटुंबातील कोणीतरी एक व्यक्ती, मग तुम्ही आजीला सोबत न्या किंवा तुमच्या नातवाला सोबत न्या किंवा कोणाला तरी एकाला, कुटुंबातील एक व्यक्ती तुम्ही सोबत नेऊ शकता मतदान केंद्रात, मतदान कक्षात, आणि त्यांच्या मदतीने तुमचं मतदान पूर्ण करून घेऊ शकता. अरे वा, अरे अरे नाही चांगली माहिती सांगितली. कोणाचं आहे म्हणलं तू? निवडणूक आयोगाचा आहे ना बाबा. आयोग करून येले, मग चांगली गोष्ट आहे. मग असं असेल तर मग मी माया चंद्रभागेलाच घेऊन जाईन हा, जा मतदान करायला. तुम्ही आजीला घेऊन जा. मी काय करतो, मस्त जातो, तुमच्यासाठी गाडी पाठवतो. आजी तुम्ही गाडीत बसायचं, मतदान केंद्रात जायचं आणि मतदान करायचं. आम्हाला तिकडं सोडून द्यायचं. नाही नाही, तिकडेच का सोडल. जशी गाडी तुम्हाला घरी न्यायला येईल ना, तसं मतदान झालं की तुम्हाला पुन्हा घरपोच सोडून देईल. घरी आणून सोडते, मग आणून सोडाल. मग चांगले. तिथं आतापर्यंत काय झालं, हा, आले गाड्या घेऊन, हा, म्हातारी बसवली, मतदान झालं दिलं तिकडं. नाही नाही, यावेळेस असं होणार नाही. हा, अहो इतकंच नाही, तुम्ही तरी चालू शकता, पण तुमच्यापेक्षा जे वयोवृद्ध आहे, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे, 85 वर्षापेक्षा, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी निवडणूक आयोगानं घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. काय सांगू राहिलो? आणि मग फक्त काय करायचंय, 12D नंबरचा फॉर्म भरायचा आहे. हा, आणि ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे, अशा वयोवृद्ध व्यक्तींसाठी निवडणूक आयोग घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. काय सांगू राहिलो? आणि मग फक्त काय करायचंय, 12D नंबरचा फॉर्म भरायचा आहे. हा, आणि ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे, अशा वयोवृद्ध व्यक्तींसाठी निवडणूक आयोग घरापर्यंत पोहोचेल, म्हणजे मतदान केंद्रच घरापर्यंत जाईल आणि त्यांचं मतदान करून घेईल. एवढी सुविधा उपलब्ध आहे. काय मस्त सुविधा आहे. पण आहे कोणाचा तू? अहो बाबा, मी निवडणूक आयोगाचा आहे. हा, तुम्हाला कळालं ना सगळे. मतदान करशाल ना? करतो मतदान मी. म्हणजे 12Dचा फॉर्म भरायचा आहे ज्यांना घरातून उठता येत नाही अशा लोकांना. घरच्या घरी मतदान होईल. तुम्ही करा, घरच्याला सांगा, आजूबाजूला सांगा. मी बी करतो मतदान, माया चंद्रभागाला घेऊन जा. ए चंद्रभागा, चंद्रभागा, चल. अगं आपल्याला मतदान करायला जाणंय. चल मी गाडी पाठवतो. या बघा, चल चंद्रे, चल ना. अधिकाराचा वापर करून मतदान करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू. हो, दोस्त काय म्हणतो रामराव? काय चालू? काय नाही वा. अरे वा, मतदान केलं का? नाही वा, आपण ठरवलंय या वर्षी मतदान करायचं नाही, निषेध आहे आपला. बापरे, हो. कशामुळं? अरे भाऊ, 15 वर्षापूर्वी त्या उमेदवारांना निवडून दिलं. काय केलं? काय केलं? मागच्या 10 वर्षाला उमेदवार बदलला, तेही तसेच. मागच्या 25 पुन्हा ते सगळे एका माळचे म्हणे. त्यामुळे आपण ठरवलंय मतदानाला जायचं नाही, मतदान करायचं नाही, निषेध. अरे बाबा ठीक आहे, तुझा निषेध आहे, पण तुझा निषेध कोणाकोणाला माहिती आहे? एक तर तुझे परिवारवाले आणि एखाद 2 मित्र. बरोबर. अरे तुझा निषेध निवडणूक आयोगापर्यंत जाऊ दे ना. काय म्हणजे मी दिलेलं निषेध डायरेक्ट निवडणूक आयोगापर्यंत? हो, कसं काय? ते असं की ज्या ठिकाणी आपण मतदान करतो बॅलेट युनिटवर, त्या ठिकाणी सर्वात खाली एक बटन असतं. अच्छा, त्याचं नाव असतं नोटा. नोटा? नोटा असते कधी ती नोटा? अरे नोटा ऐकून काय चकळणार तू? काय माणूस आहे? असा कसा निषेध आहे बे तो? अबे नोटा म्हणजे नन ऑफ द अबव,
वर नको पाहू खाली पाय. आणि ते काय असतं? नोटा म्हणजे न नव्हता हवं म्हणजे वरील पैकी एकही नाही. अच्छा, म्हणजे दिलेल्या उमेदवारापैकी जर तुला एकही उमेदवार पसंत नाही तर तू ते नोटा बटन दाबून तुझा निषेध नोंदवू शकतो. अच्छा, हा. असं गेले. एक बटन 3 काम. अच्छा, तुझं मतदान होईल, बरोबर मतदानाची टक्केवारी वाढेल बरोबर. आणि तुझं निषेधही नोंदलं जाईल. हा, बरोबर आहे तुझं म्हणणं, काही हरकत नाही. पण मला मी असं ऐकलंय हा? की त्या बॅलेट युनिटवर आपण उमेदवाराच्या समोर बटन दाबलं की ते दुसऱ्यालाच पडतं असं म्हणतात. आणि त्याचं काय वानगड आहे मग? अरे तसं काही नसतं रे बाबा. नाही, हे बघ बॅलेट युनिट सोबत अजून एक मशीन आलेलं आहे. अच्छा, त्याचं नाव आहे व्हीव्हीपॅट. कोणतं पॅट? व्हीव्हीपॅट. आणि ते काय असतं? ते असतं वोटर्स व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल. हा? त्याने काय होतं? मला माहिती तुला समजणार नाही. हा? अरे बाबा ते मशीन असं असतं की आपण मतदान केल्याची खातरजमा आपण ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे त्यालाच दिलं की नाही त्याची खातरजमा आपण करू शकतो. अच्छा, आणि ती कशी काय? ती अशी की मतदान केल्याच्या नंतर त्या मशीन मध्ये एक चिठ्ठी निघते. हा, त्या चिठ्ठीवर आपण ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे त्याचं नाव आणि चिन्ह छापून येतं. 7 सेकंदापर्यंत ते तू चेक करून बघू शकतो, खात्री करू शकतो. आता गेले. हा. मग आपला निषेध रद्द. अरे वा. रद्द. आता मी काय करणार? उमेदवारांचा अभ्यास करणार आणि मला जो उमेदवार वाटतो ना योग्य त्याच्या समोरचं बटन दाबेल आणि बाजूला जे व्हीव्हीपॅटचं मशीन आहेत ना तिथे लगेच चौकशी करून घेईल, खात्री करून घेईल की ज्या उमेदवाराला मी मतदान दिलं त्याच्याच नावा पुढे गेलं आणि त्याचं चिन्ह निघालं किंवा नाही. अरे वा. मग ते नोटा आता ती जाऊ दे ना. आणि याच्यामुळे काय होईल? आपली मतदानाची टक्केवारी वाढेल, बरोबर. लोकशाही मजबूत होईल. हा. त्यामुळे आपला निषेध रद्द आणि मतदान 100% करायचं. वा, फार चांगला निर्णय घेतला गड्या तू. चला तर मग चला, अधिकाराचा वापर करून मतदान करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू. हो, नाही उचलणार झेंडे कुणाची नादारू. नाही उचलणार झेंडे कुणाची नादारू. कर्तबगार भारतीय आम्ही जागृती करू. कर्तबगार भारतीय आम्ही जागृती करू. जातपात अन धर्म नाही पण कर्माला हेरू. जातपात अन धर्म नाही पण कर्माला हेरू. विकासाचे सरकार आपण स्थापन करू. विकासाचे सरकार आपण स्थापन करू. जबाबदार नागरिक आम्ही शासन उभारू. जबाबदार नागरिक आम्ही शासन उभारू. मौल्यवान मत हे आपले घरोघरी पेरू. मौल्यवान मत हे आपले घरोघरी पेरू. स्वार्थी लबाड भ्रष्टाचारी दूर दूर सारू. स्वार्थी लबाड भ्रष्टाचारी दूर दूर सारू. मौल्यवान मत हे आपले घरोघरी पेरू. मौल्यवान मत हे आपले घरोघरी पेरू. इमानी नेता निवडून आम्ही लोकशाही तारू. इमानी नेता निवडून आम्ही लोकशाही तारू. विकणार नाही आम्ही स्वतःला. अरे विकणार नाही आम्ही स्वतःला. स्वाभिमान धरू. नर नाही आम्ही स्वतःला स्वाभिमान धरू. अन भारत भूचे महासत्तेचे अभियान सुरू. भारत भूचे महासत्तेचे अभियान सुरू. भारत भूचे महासत्तेचे अभियान सुरू. अधिकाराचा वापर करून मतदान करू. अधिकाराचा वापर करून मतदान करू. मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा धागा हो. मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा धागा हो. महिला मतदार मतदान करणार. महिला मतदान करणार. मतदानाची काय करू. लोकशाही बळकट करू. मतदानाची
करू. खूप धन्यवाद सर्व रसिक प्रेक्षकांचे आयोजकांचे